ज्ञानमुद्रा ही शिरोमणी मुद्रा आहे. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचे उपदेश केले. मूर्ती आणि चित्रांमध्ये विशेष करून भगवान शिव, देवी सरस्वती, भगवान महावीर, भगवान बुद्ध, गुरु नानक, जीसस यांना या मुद्रेमध्ये दाखवले जाते. मी एस महेगर. माझ्या या यूट्यूब चॅनलला आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अशा प्रकारे अंगुठा आणि तर्जनी बोटे एकमेकांच्या अग्रभागाला जोडून तिन्ही बोटे सरळ ठेवून दोन्ही हातांनी मुद्रा लावू शकता. सुखासन, पद्मासन घालून बसू शकता. ही मुद्रा 15 मिनिटांपासून 45 मिनिटांपर्यंत लावू शकता. चालत फिरत उठून बसून ही मुद्रा लावू शकता. ही मुद्रा जितका उशीर आपण लावाल तेवढा त्याचा लाभ मिळेल. अंगुठा हे अग्नितत्व आणि तर्जनी वायुतत्व. ज्योतिष किंवा ग्रहांच्या दृष्टीने अंगुठा मंगल आणि तर्जनी बृहस्पती अथवा गुरु ग्रहाचे प्रतीक आहे. या दोन्ही तत्व व ग्रहाचे मिलन झाल्यास वायुतत्व वाढते आणि बृहस्पतीच्या वर्चस्व वाढतो. याला शिव आणि शक्ती याचा मिलाप असे म्हणतात. अंगुठा बुद्धीचा प्रतीक आणि अग्नितत्व तर्जनी आणि अंगुठ्याचा मिलाप झाल्यास बुद्धीचा विकास होतो. याचे काही फायदे आहेत. अंगुठा आणि तर्जनीमध्ये वायुतत्व वृद्धी होते, नकारात्मक विचार दूर होतात, बुद्धीचा विकास होतो, एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती वाढते आणि मानसिक शक्तीचा विकास होतो. एकाग्रता वाढल्याने बुद्धिजीवा, शिक्षक, विद्यार्थी यांना अतिउत्तम मुद्रा. ही मुद्रा सरस्वती मुद्रा असेही म्हणतात. कसलाही मंद बुद्धीचा बालक त्याची स्मरणशक्ती वाढते. तर्जनी मन आणि अंगुठा बुद्धीचा मिलन झाल्यास बुद्धीचा विकास होतो. बेचैनी, चिडचिडापण, क्रोध, मिरगी आणि मानसिक रोगांमध्ये याचा लाभ होतो. आध्यात्मिक दृष्टीने या क्षेत्रामध्ये प्रगतीचे करू शकतात त्यांना हा मुद्रा अतिशय उपयुक्त आहे. ज्ञानमुद्राची अभ्यासामुळे